आज माझ्याकडे एक व्हेज दम बिर्याणीची ऑर्डर आली होती आणि ही बिर्याणी मला फक्त आणि फक्त 40 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची होती. तर म्हटलं ही रेसिपी मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. एकदम सोपी रेसिपी आहे. चला बघूया. फर्स्ट स्टेप आहे, तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला 15 मिनिटांसाठी भिजायला साईडला ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला सर्व व्हेजिटेबल मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथं दही आणि सुहाना यांचा व्हेज बिर्याणी मसाला वापरणार आहे. कोणताही एक्स्ट्रा मसाला न वापरता फक्त या एका मसाल्यावर आपण बिर्याणी बनवणार आहोत. आता तुमच्या आवडीच्या व्हेजिटेबल्स तुम्हाला याच्यात टाकून मॅरिनेट करून साईडला ठेवायचं आहे. आता इथं आपण राईस कुक करून घेणार आहे. त्यासाठी मीठ, मिरची, त्यानंतर थोडेसे जिरे, कोथिंबीर आणि थोडंसं तेल टाकून 80% राईस आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता इथं आपण भाज्या शिजवून घेऊयात. त्यासाठी तेल, थोडंसं तूप. बिर्याणी जर तुम्हाला एकदम झणझणीत हवी असेल तर थोडंसं आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर मॅरिनेट केलेल्या सर्व भाज्या टाकून थोडंसं पाणी टाकून कोथिंबीर टाकून झाकून याला शिजवून घ्यायचं आहे. आता तयार राईस याच्यामध्ये टाकायचा आहे. वरतून थोडंसं आपल्याला केशरवालं पाणी टाकायचं आहे. तळलेला कांदा टाकायचा आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर आणि थोडंसं तूप टाकायचंय आणि याला आपल्याला तव्यावरती ठेवून एक 15 मिनिटं वाफ घ्यायची आहे. तर इथं आपली व्हेज दम बिर्याणी रेसिपी रेडी झालेली आहे. तर हे मसाले तुम्हाला जवळच्या किराणा स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा भेटतील. तर लवकरात लवकर हे मसाले घेऊन या आणि तुम्ही सुद्धा अशी मस्त बिर्याणी बनवा.